पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 16 कोटींच्या रस्त्यांची दुर्दशा, नागरिकांची तीव्र नाराजी, निकृष्ट कामामुळे रस्ते खड्ड्यात, 13 मार्चला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता 13 मार्च 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। याबाबत माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी राहणार चिमठाणे तालुका शिंदखेडा यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन दिलंय। निवेदनात म्हटलंय की सावळे फाटा, चिमठाणे, शेवाडे फाटा, देवगाव, दुसाने, बलसाने, हेरगाव फाटा या मार्गासाठी सुमारे 16 कोटी रुपयांचा निधी होबार्ट युनिटी योजना मंजूर करण्यात आला होता। या रस्त्याचं काम सुमारे 2 वर्षापूर्वी पूर्ण झालं असलं तरी सध्या हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरतं, त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागते। रस्त्यावरील धुळीमुळे शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। तसेच रोजंदारीवर कामासाठी जाणाऱ्या कामगारांनाही यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या संदर्भात संबंधित विभागाकडे अनेकदा लेखी निवेदनं देण्यात आली असली तरी गेल्या 5 महिन्यांपासून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये, असा आरोपही करण्यात आलाय। संबंधित कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच रस्त्याचे तातडीनं डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा 13 मार्च 2026 रोजी चिमठाणे इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।